रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा। मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याची भाजपची तयारी। सूत्रांची माहिती, शिंदे गटाकडून किरण सामंतही लोकसभेसाठी इच्छुक। नाशिकमध्ये कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा शिरकाव। शहरात 3 रुग्ण आढळल्यानं खळबळ। एकावर खासगी रुग्णालयात उपचार तर दोघे होम क्वारंटाईन। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। नव्या वर्षानिमित्त पंढरपुरात विठुरायाला फळाफुलांची आकर्षक आरास। आदिमाईच्या दर्शनाला भाविकांची गर्दी। मुंबईत सिद्धिविनायक तर शिर्डीत साईंच्या दर्शनानं नव्या वर्षाचं स्वागत। नव्या वर्षामध्ये अनेक आर्थिक नियम बदलणार। 1 वर्षापासून बंद असलेली UPI खाती बंद। सिम खरेदीसाठी डिजिटल KYC अनिवार्य। तर 31 डिसेंबरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग न केलेल्यांना दंड। शिवडी नावाशिवाय ट्रान्स हातबरोबर 22 किलोमीटरच्या प्रवासासाठी 500 रुपयांचा टोल। संभाव्य विरोध लक्षात घेऊन 350 रुपये टोलचाही प्रस्ताव। आणि आज संध्याकाळनंतर पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवण्याची शक्यता। पेट्रोल पुरवठा करणारे टँकर चालक 3 दिवस संपावर जाणार। अपघाताबाबतच्या कायद्याच्या निषेध।